दुपारी 3:54 पुण्यातल्या हिंजवडी भागातील एका 7 मजली लेडीज पीजीमध्ये एक तरुण अत्यंत शांतपणे प्रवेश करतो आणि बरोबर 60 सेकंदानंतर म्हणजेच 3:55 त्या इमारतीतून असा भीषण आक्रोश आणि आरडाओरडा ऐकू येतो ज्याने संपूर्ण पुणे शहर हादरून जातं। अवघ्या 60 सेकंदात 15 रक्ताळलेले वार, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरी तरुण मुलगी गंभीर जखमी झाली होती। एकाच शाळेत जुळलेलं प्रेम, पुण्याच्या IT हब आणि अचानक नात्यात आलेला तिसरा व्यक्ती। नक्की काय घडलं त्या 310 नंबरच्या बंद खोलीबाहेर, ही थरारक घटना समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। ही गोष्ट सुरू होते पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातून, जिथे दिनेश जांभरे हा निकिता नावाच्या एका शाळेत शिकत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो। शाळेच्या बाकावर जुळलेलं हे प्रेम वर्षानुवर्ष टिकून होतं, पण काही महिन्यांपूर्वी निकिता उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये आली आणि गावातील शांत वातावरण सोडल्यानंतर पुण्याच्या रंगीबेरंगी आणि गजबजलेल्या आयुष्यामध्ये निकिताची ओळख सागर गायकवाड नावाच्या तरुणाशी झाली, जो हिंजवडीतील एका लेडीज पीजीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता। हळूहळू या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। बुधवारी रात्री निकिता सागर काम करत असलेल्या 7 मजली पीजीवर राहायला आलेली होती आणि सागरने तिला 3ऱ्या मजल्यावरची रूम नंबर 310 दिली। निकिताला तिथे येऊन 24 तास सुद्धा झालेले नव्हते आणि गुरुवारी 6 ऑगस्टला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गुलाबी शर्ट आणि निळी जीन्स घातलेला दिनेश जांभरे हा त्या पीजीच्या ग्राउंड फ्लोअरवर दाखल झाला होता। दिनेशने रिसेप्शनवर सागर कुठे आहे याची चौकशी केली आणि सागर 3ऱ्या मजल्यावर असल्याचं समजताच तो थेट लिफ्टऐवजी जिन्याने थेट 3ऱ्या मजल्याकडे निघाला। त्याच्या कपड्यांखाली एक लोखंडी रॉड लपवलेला होता। 3ऱ्या मजल्यावरील अंधुक प्रकाशात दिनेशने सागरला निकिताबद्दल विचारलं आणि सागरने रूम दाखवताच दिनेशने क्षणाचाही विलंब न करता लपवलेला रॉड बाहेर काढून सागरवर पहिला वार केला। वार बसताच सागर जिन्यावरून खाली कोसळला, पण दिनेशवर जणू रानटीपणा स्वार झालेला होता। त्याने अवघ्या 1 मिनिटात सागरच्या डोक्यावर, शरीरावर 15 जीवघेणे वार केले। सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर दिनेश तसाच रूम नंबर 310च्या दिशेने निघून गेला आणि निकिताने दार उघडताच तिच्यावरही रॉडने भीषण हल्ला चढवला। मुलींचे आणि कर्मचाऱ्यांचे किंचाळण्याचे आवाज ऐकून पीजीमध्ये एकच खळबळ उडालेली होती। हल्ला केल्यानंतर दिनेश तिथून पसार झाला आणि स्वतःच्या एर्टिगा कारने पंढरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने पळू लागला होता। हिंजवडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि उरळी कांचन पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी करून रात्रीच्या अंधारामध्ये त्या भरधाव एर्टिगा गाडीला अडवून दिनेश जांभरेला बेड्या ठोकल्या आहेत। या दुर्दैवी घटनेत सागरचा मात्र मृत्यू झालेला होता, तर निकिता सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे। पोलिसांनी हा प्रकार प्रेमाच्या त्रिकोणातून घडल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुरक्षेचा दावा करणाऱ्या IT हबमधील पीजीमध्ये कोणत्याही नोंदीशिवाय दिनेश थेट 3ऱ्या मजल्यावर कसा पोहोचला आणि निकिता तिथे राहायला आल्याची माहिती त्याला कोणी दिली, हे अनुत्तरित प्रश्न अजूनही कायम आहेत। तुमच्या मते अशा लेडीज पीजीमध्ये सुरक्षिततेसाठी काय कडक नियम असायला हवेत, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्राईमशी रिलेटेड अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।